महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री नामदार मंगलप्रभात लोढा यांना श्री क्षेत्र माहूरगड येथील आनंद दत्तधाम आश्रम येथे येण्याचे स्नेह निमंत्रण देण्यात आले। 3.5 शक्तिपीठांपैकी मुख्य शक्तिपीठ असलेल्या श्री क्षेत्र माहूरगड येथे माता रेणुका देवीचे मूळ पीठ असून याच पवित्र स्थळी दत्त महाराजांचे जन्मस्थान असल्याचे महत्त्व राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांनी सविस्तरपणे सांगितले। यावेळी महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांच्यासह नंदू संतान, भाऊराव पाटील हडसणीकर, शेषराव पाटील, बबनराव जगाडे, आदित्य धाराशिवकर, OSD पाठक, स्वीय सहायक योगेश जोशी, दिवाकर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। या निमंत्रण प्रसंगी श्री क्षेत्र माहूरगडाच्या पावनभूमीचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व अधोरेखित करून मंत्री मंगलप्रभात लोढा यांना लवकरच दर्शनासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले। गुरु भेटील जावे माहूर शिकरी, जागे झाला झडकरी उठला सह्याद्रीगिरी। जय देव जय श्री गुरुनाथा दयाळ, श्री गुरुनाथा दयाळ। ईशोधारासाठी जग उद्धारासाठी कशी जगातील लीला, पुरायाचा शोध करिता झाले व दर्शना। अमृत कुंडासनी बैसले करीत नाम स्मरणा, तन मन धन अर्पण करून केले आत्मनिवेदना। निज नाम देवने निरूपिले परज्ञान। जय देव जय श्री गुरुनाथा दयाळ, श्री गुरुनाथा दयाळ। विश्वोद्धारासाठी जग उद्धारासाठी करची गंगातील लीला, ब्रह्मचार्या जाऊन बसला वटवृक्षास्थळी। नाम सप्ताह सुरू केला त्याच वेळी, नामस्मरणासाठी आली वराडची भक्त मंडळी, वराडची भक्त मंडळी। गुरुदासाचा दास बापूजी वंदे पायी धुळी। जय देव जय श्री गुरुनाथा दयाळ, श्री गुरुनाथा दयाळ। ईशोधारासाठी जग उद्धारासाठी करशी गंगातील लीला, सद्गुरू महाराज की अवधूत चिंतन गुरुदेव दत्तात्रेय महाराज की जय। मंत्री अनुसया माई की जय, बोलो जय। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।